नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आवड गणिताची या चॅनल मध्ये। आजकाल आपण इयत्ता 8वीच्या वर्गासाठीचे व्हिडिओ बघतोय आणि आजचा जो टॉपिक आहे तो आहे आपला इंडायसेस अँड क्यूब रूट आणि त्यामधला प्रॅक्टिस सेट 3.3 आणि लेक्चर नंबर 4 बघत आहे। या आधीचे जर व्हिडिओज तुम्हाला बघायचे असतील तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, ती तुम्ही बघून घेऊ शकता। आणि या आधीचा लेसन म्हणजे लेसन नंबर 2 जो पॅरलल लाईन आणि ट्रान्सव्हर्सल आहे त्याचेही व्हिडिओ आपण टाकलेले आहेत आणि तेही तुम्हाला बघायचे असतील तर त्याची ही लिंक म्हणजे प्लेलिस्ट जी आहे ती आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, ती तुम्ही बघून घेऊ शकता। तर मग चला स्टार्ट करू प्रॅक्टिस सेट 3.3। पण त्याआधी तुम्ही चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि त्याच पद्धतीने बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका, जेणेकरून आपल्या आलेल्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल। तर मग चला स्टार्ट करू आपण प्रॅक्टिस सेट 3.3। बघा आता पहिला जो क्वेश्चन दिलेला आहे 3.3 मधला, फाइंड द क्यूब रूट्स ऑफ द फॉलोइंग नंबर्स, म्हणजे आपल्याला नंबर्स दिलेले आहेत आणि नंबर्स वरून आपल्याला क्यूब रूट कसे फाइंड करायचे ते बघायचे आहेत। आता क्यूब रूट वेगवेगळ्या पद्धतीने कसं काढायचे हे आपण आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलेले आहेत, त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे, ती तुम्ही बघून घ्या, जेणेकरून अजून सोप्या पद्धतीने तुम्हाला क्यूब रूट काढता येईल। तर मग चला स्टार्ट करू फर्स्ट। आता बघा आपल्याला जो फर्स्ट नंबर दिलेला आहे तो आहे आपला 8000। आता 8000 चे फर्स्ट आपण काय करणार आहे तर फॅक्टरायझेशन करणार आहे, किंवा सिंपल ट्रिक पण माहिती आहे आपल्याला। आता 8 हा कशाचा क्यूब आहे तर 2 चा क्यूब आहे। 2 2 4 4 2 8 आणि झिरोज किती आहेत आपल्याला तर 3 झिरोज आहेत, म्हणजेच हा कशाचा क्यूब असणार आहे तर 1 0 आपण जो आपला 2 चा क्यूब आहे त्याला लावले तर 20 होतात, म्हणजे तो 20 चा क्यूब आहे। पण आता फॅक्टरायझेशन मेथडनी कसं काढायचं ते बघूया आपण। आता यामध्ये बघा फर्स्ट जो नंबर दिलेला आहे आपल्याला तो आहे आपला 8000, ठीक आहे। युनिट प्लेसला आपला काय आहे तर 0 आहे, म्हणजेच आपण काय करणार आहे या नंबरला तर एक तर 10 नी करू शकता, पण प्राइम फॅक्टर काढत आहे आपण, त्यामुळे प्राइम नंबर घेतले तर 5 ने डिवाइड करू आपण। तर 5 ने डिवाइड केलं तर इथे बघा 5 1 जा 5 3 राहिले, 5 6 जा 30, 5 0 जा 0 आणि 5 0 जा 0। आता फॅक्टरायझेशन कसे करायचे हे आपण आधीच्या एका व्हिडिओमध्ये पण बघितलेले आहे, त्याचीही लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। त्याच पद्धतीने गणिताचा बेस ही जी आपली प्लेलिस्ट आहे त्या प्लेलिस्ट मध्ये तुम्हाला बेसिक गणिताच्या रिलेटेड असणारे बेसिक व्हिडिओ आपण त्यामध्ये टाकलेले आहेत, जेणेकरून तुमचा गणिताचा पाया आहे तो पक्का होईल। त्यामुळे ती प्लेलिस्ट ही तुम्ही एकदा नक्की चेक करा, जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदाच होईल। तर मग बघा आता इथे 1600 युनिट प्लेसला 0 आला, त्यामुळे परत एकदा आपण 5 ने डिवाइड करू शकतो, म्हणजेच बघा 5 3 जा 15, 1 राहिले, 5 2 जा 10 आणि 5 0 जा 0। आता इथे 320 आलेलं आहे, 320 परत एकदा युनिट प्लेसला किती आलेलं आहे आपलं 0 आलेलं आहे, म्हणजेच परत एकदा 5 ने डिवाइड केलं तर बघा 5 6 जा किती होतात तर 30 होतात, 2 राहिले, 5 4 जा 20। आता या ठिकाणी युनिट प्लेस म्हणजे 64 आलेला आहे, त्याला आपण 2 ने डिवाइड करू शकतो, त्यामुळे 2 ने डिवाइड केलं तर काय होईल बघा 2 3 जा 6, 2 2 जा 4, 32 आलेलं आहे। युनिट प्लेसला परत एकदा 2 आलेलं आहे, त्यामुळे परत एकदा आपण काय घेतलेलं आहे 2 ने डिवाइड केलं, म्हणजेच काय होईल बघा 2 1 जा 2, 2 6 जा 12 आलेले आहेत, परत 2 8 जा 16 आणि 2 4 जा 8, 2 2 जा 4 आणि 2 1 जा 2, हे आपले काय होते फॅक्टरायझेशन होते। आता हे फॅक्टरायझेशन काढले आपण, पण आता क्यूब रूट कसा काढायचा बघा तर आपल्याला काय करायचंय एकाच नंबरचे म्हणजे सेम नंबर असणारे 3 नंबर सिलेक्ट करायचे, त्यातला एक नंबर आपल्याला बाहेर काढायचा। त्यासाठी फर्स्ट आपण काय करूया बघा, क्यूब रूट ऑफ 8000 काय असणार आहे, ह्याचा जर क्यूब रूट आपण फाइंड केला तर 5 किती टाइम्स आले बघा 1 2 3 टाइम्स आलेले आहे, म्हणजे इथे लिहून घेतले 5 5 5। नेक्स्ट बघा 2 2 2 2 2 2 आणि परत एकदा 2 2 आणि 2 आलेले आहे। ज्यावेळेला स्क्वेअर रूट आपण फाइंड करतो त्यावेळेला आपण 2 2 चे ग्रुप्स करतो, आणि ज्यावेळेला क्यूब रूट फाइंड करतो त्यावेळेला आपण काय करणार आहे तर सेम नंबर 3 3 चे ग्रुप्स करणार आहेत। आणि या प्रत्येक नंबर मधला एक नंबर आपल्याला काय करायचंय बाहेर काढायचंय, म्हणजे क्यूब रूट म्हणून बाहेर काढायचंय, म्हणजेच यातला एक 5 आला, नेक्स्ट या 2 मधला एक 2 आला आणि या 2 मधला एक 2 आला, म्हणजेच बघा 5 2 जा 10 आणि 10 2 जा किती आलेले आहे तिथं तर 20 आलेले आहेत। म्हणजेच 8000 चा जो क्यूब रूट आहे तो किती असणार आहे आपला तर 20 असणार आहे। आता बघूया आपण नेक्स्ट क्वेश्चन।
सेकंड क्वेश्चन आहे आपला 729. आता आपण फर्स्ट काय करणार आहे तर 729 चे फॅक्टर पाडून घेणार आहे. आता फॅक्टर पाडताना बघा युनिट प्लेसला 9 आहे, त्याच्यामुळे आपण काय होणार आहे तर 9 म्हणजे 3 नी डिवाइड होते का ते चेक करू आपण. फर्स्ट काय करणार बघा 7 + 2 9 होतात आणि 9 + 9 किती होतात 18. हा आपली डिव्हिजिबिलिटीची टेस्ट आहे, त्याचीही लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, तीही तुम्ही बघून घ्या जेणेकरून प्राईम नंबर्सनी कसे डिवाइड करता येईल ते तुम्हाला लक्षात येईल. आता इथे बघा 3 नी डिवाइड केलं तर 3 2 जा 6 1 राहिले, 3 4 जा 12 आणि 3 3 जा 9 आलेले. आता 243 आलेले. यामध्ये परत एकदा बघा 2 + 4 6 होतात आणि 6 + 3 9 होतात, म्हणजे परत एकदा 3 नी या नंबरला डिवाइड होतो. 3 8 जा 24 आणि 3 1 जा 3. आता 81 म्हणजे 8 + 1 9, 9 ला 3 नी परत एकदा डिवाइड होतं म्हणून 3 नी डिवाइड केलं. 3 2 जा 6 2 राहिले, 3 7 जा 21. आता 27 हा नंबर काय आहे तर 3 च्या टेबल मधला नंबर आहे, म्हणजे 3 9 जा किती होतं तर 27 आणि 3 3 जा 9 3 1 जा 3. हे झाले आपले 729 चे फॅक्टर्स. म्हणजे लिहिताना आपण काय लिहिणार आहे तर क्यूब रूट फाइंड करायचं आहे आपल्याला 729 चा, म्हणजे अंडर रूट येताना काय येणार आहे आपलं क्यूब रूट ऑफ. हा एक 3 चा ग्रुप आला, 3 × 3 × 3. नेक्स्ट हा दुसरा ग्रुप आलेला आहे. आता आपण काय करणार आहे त्या दोन्ही ग्रुप मधला एक एक 3 बाहेर काढणार आहे, म्हणजे 3 × 3 आले म्हणजे 3 3 जा 9 आलेले आहेत, म्हणजे 729 चा जो क्यूब रूट आहे तो आहे आपला 9. पुढचा नंबर आहे आपला 343. आता 343 मध्ये बघा तर 343 हा 7 चाच क्यूब आहे, त्यामुळे डायरेक्टली 7 ने डिवाइड केलं तरी चालेल, कारण 7 हा आपला काय आहे तर प्राइम फॅक्टर आहे. म्हणजेच बघा 7 4 जा 28 6 राहिले आणि 7 9 जा 63. 49 हा 7 च्या टेबल मधला एक नंबर आहे, म्हणजे 7 7 जा 49 आणि इथे आले 7 1 जा 7. आता बघा क्यूब रूट ऑफ 343 काय असणार आहे तर क्यूब रूट ऑफ 777 चा एक ग्रुप आहे, तो आपण मल्टिप्लिकेशन मध्ये घेणार आहे आणि बाहेर काढताना आपण काय करतो ह्या 3 7 मधला एक 7 बाहेर काढतो, म्हणजे 7 हा काय असणार आहे 343 चा क्यूब रूट असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला इझी आहे पण मायनस साइन आहे, त्यामुळे तुम्हाला थोडासा गोंधळ वाटत असेल, पण यात गोंधळण्यासारखं काहीच नाहीये. बघा इथं आपल्याला दिलेले फॅक्टर कुठले आहेत तर 512 चे फक्त फॅक्टर काढून घ्या. फर्स्ट युनिट प्लेसला 2 आहे त्यामुळे 2 नी डिवाइड करतोय आपण. 2 2 जा 4 1 राहिले, 2 5 जा 10 आणि 2 6 जा 12. परत एकदा 6 असल्यामुळे 2 नी डिवाइड केले, 2 1 जा 2 2 जा आणि 2 8 जा 16. 2 6 जा 12, 2 4 जा 8. नेक्स्ट 2 3 जा 6, 2 2 जा 4, 2 1 जा 2 6 जा, 2 8 जा, 2 4 जा आणि 2 2 जा आणि देन काय असणार आहे 2 1 जा 2 असणार आहेत. आता बघा आपल्याला काय करायचे तर क्यूब रूट ऑफ 512, पण आपला नंबर काय आहे मायनस आहे. ठीक आहे, म्हणजेच आपल्याला येताना नंबर्सचे जे फॅक्टर्स आहेत ते काय असणार आहेत बघा. फर्स्ट हा 3 चा एक ग्रुप असणार आहे, म्हणजे 2 × 2 × 2. नेक्स्ट हे 3 ग्रुप 2 × 2 × 2. नेक्स्ट हा 3 चा ग्रुप. आता लक्षात घ्या ज्या वेळेला आपण मायनस नंबरचा क्यूब रूट काढतो त्यावेळेला येणारा आन्सर हे काय असतं तर मायनसच असतं. आता येताना प्रत्येक नंबरला जर आपण मायनस साइन जर दिले तर या ठिकाणी बघा प्रत्येक 2 मधला एक एक नंबर बाहेर येईल. ठीक आहे, म्हणजे इथला -2 बाहेर आला, इथला -2 बाहेर आला आणि यातला एक -2 बाहेर आलेला आहे. म्हणजेच काय झाले बघा 2 2 जा 4 झाले, 4 हे पॉझिटिव्ह आले, पॉझिटिव्ह 4 × -2 म्हणजेच परत काय आलेले आहेत आपले तर -8 येतात. आता गुणाकारातील चिन्हांचे जे नियम आहेत त्याचीही व्हिडिओ आणि त्याचीही लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, ती तुम्ही नक्की बघून घ्या, किंवा आपला जो प्लेलिस्ट आहे त्यामध्ये आहे ती तुम्ही चेक करा. तर इथं बघा -512 आहे, त्याचा जो क्यूब रूट आहे तो काय असणार आहे -8 असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला 2744. आता परत एकदा मायनस साइन आलेला आहे, पण त्याआधी आपण काय करणार आहे तर फॅक्टरायझेशन करून घेणार आहे. युनिट प्लेसला 2 असल्यामुळे आपण काय करतोय इथं तर 2 नी फर्स्ट डिवाइड करतोय. म्हणजे इथं काय होईल बघा 2 1 जा 2 3 जा 6 1 राहिले, 2 7 जा 14 आणि 2 2 जा 4. परत एकदा 2 आलेले, 2 6 जा 12 1 राहिले, 2 8 जा 16 परत 1 आलेले आहेत, 2 6 जा
12 आलेले आहेत. ठीक आहे, परत एकदा 2 नी 2 3 जा 2 4 जा आणि 2 3 जा. आता 343 आपण मगाशीच बघितलं 7 चा क्यूब आहे, म्हणजे 7 नी डिवाइड जर केलं तर इथे आले 49 आणि 7 7 जा 49 आणि 7 1 जा 7 आलेले आहेत. आता बघा जो मायनस होता आपला, जो -2744 आहे आणि इथं आपण क्यूब रूट फाइंड, याचे जे फॅक्टरायझेशन आलेले आहेत ते काय आहेत बघा, तर 2 2 2 आलेले आहे, 2 इंटू 2 इंटू 2 आणि 7 इंटू 7 इंटू 7 आलेले आहे. ठीक आहे, तर यामधल्या 2 मधला एक 2 आणि या 7 मधला एक 7 बाहेर काढला तर इथं आले 2 7 जा 14 आलेले आहेत. आणि आपलं जे आन्सर आहे, जे क्यूब रूट मी मगाशी सांगितलं, ज्या वेळेला क्यूब रूट आपण फाइंड करतो त्यावेळेला त्या क्यूब रूटला जो आन्सरचं जे साईन असतं ते सुद्धा काय असतं, मायनसच असतं, जे क्वेश्चनला आहे. स्क्वेअर रूट मध्येच फक्त पॉझिटिव्ह साईन येतात, कारण 2 मल्टिप्लिकेशन केल्यानंतर येणारं आन्सर हे काय असतं, आपलं पॉझिटिव्ह असतं. त्याच पद्धतीने आपण आता पुढचा क्वेश्चन घेतोय. क्वेश्चन काय आहे बघा आपला, तर 32768 म्हणजे 32,768 दिलेले आहेत. युनिट प्लेसला 4 8 आहे, त्यामुळे 2 नी डिवाइड होतं, 2 1 जा 2 6 जा, परत 2 3 जा 1 राहिले, 2 8 जा आणि 2 4 जा. परत एकदा 4 आहे, त्यामुळे 2 नी डिवाइड केलं, 2 8 जा 2 1 जा 1 राहिले, 2 9 जा 2 2 जा. 2 नी परत एकदा होतंय 2 4 जा, आता 1 ला डिवाइड होत नाही म्हणून आपण इथं 0 घेणार आहे, 2 9 जा 18 1 राहिले, 2 6 जा 12. परत एकदा 2 घेणार आहे आपण, 2 2 जा 4 2 0 जा 0 2 4 जा 8 आणि 2 8 जा 16 आलेले आहे. 2 1 जा 2 0 जा 2 2 जा 2 4 जा. इथं बघा 2 5 जा 2 1 जा 2 2 जा 2 2 जा 4 1 राहिले, 2 5 जा आणि 1 आले, 2 6 जा. परत एकदा 2 1 जा 2 2 जा 1 राहिले, 2 8 जा 2 6 जा 8 2 6 जा 12 2 4 जा 8 आलेले आहेत. नेक्स्ट बघा 2 3 जा 2 2 जा 2 किती जा 16 जा 32. नेक्स्ट आहे आपलं 2 8 जा 2 4 जा आणि लास्ट वन आपलं 2 2 जा आणि 2 1 जा आलेलं आहे. आता या ठिकाणी बघा 2 2 चे किती ग्रुप्स पडतात, तर 1 हे 2 हे 3 हे 4 आणि हे 5 ग्रुप पडतात. म्हणजेच क्यूब रूट ऑफ 32,768 काय असणार आहे, ह्या 2 मधला एक 2 बाहेर घेतला, ह्यातला एक 2 बाहेर घेतला, ह्यातला एक 2 बाहेर घेतला, ह्यातला एक आणि लास्ट वन मधला एक. म्हणजेच किती झाले बघा, 2 2 जा 4 4 2 जा 8 8 2 जा 16 आणि 62 जा किती आलेले आहेत आपले 32. हा काय असणार आहे, क्यूब रूट असणार आहे. सेकंड क्वेश्चन बघतोय, जो आहे सिम्प्लिफाय, आणि सिम्प्लिफाय मध्ये फर्स्ट क्वेश्चन दिले क्यूब रूट ऑफ 27/125 दिलेले आहे. ठीक आहे, आता 27 हा कशाचा क्यूब आहे, तर 3 चा क्यूब आहे, आणि 125 हा कशाचा आहे, तर 5 चा क्यूब आहे. ह्या जनरल ज्या गोष्टी आहेत आपल्याला 10 ते 20 पर्यंतचे जे क्यूब आहेत ते पाठच पाहिजेत आपल्याला, जेणेकरून काय होतं की आपल्याला पटपट एक्झाम्पल सॉल्व्ह करता येतात. ठीक आहे, आता बघा जर आपल्याला माहित नसेल तर तुम्ही फॅक्टरायझेशन मेथड जी मगाशी आपण यूज केली होती त्या फॅक्टरायझेशन मेथडनीही सॉल्व्ह करू शकता. आता इथं 27 हा कशाचा क्यूब आहे, तर 3 चा क्यूब आहे, इथं असणार आहे आपला क्यूब. नेक्स्ट जो 125 आहे तो कशाचा क्यूब असणार आहे, तर 5 चा क्यूब असणार आहे. ज्या वेळेला क्यूब आणि क्यूब रूट असतं त्यावेळेला ते काय होतं, तर कॅन्सल होतं आणि राहतात ते फक्त नंबर्स. म्हणजे इथं बघा हा जो क्यूब रूट आहे आणि इथला 3 आहे क्यूबचा, तो कॅन्सल होईल आणि जे राहील आपलं ते आन्सर असणार आहे 3/5. आणि हे आन्सर कशाच असणार आहे, तर 27/125 चा क्यूब रूट हा काय असणार आहे, तर 3/5 असणार आहे. नेक्स्ट एक्झाम्पल मध्ये बघा 16 आणि 54 दिलेले आहे, पण 16 ना की कशाचा क्यूब आहे आणि 54 पण ना कशाचा क्यूब आहे. त्यामुळे इथं काय होतं बघा, आडव्या भागाकार पद्धतीने आपण भागाकार करू शकतो. आता आडवा भागाकार कसा करायचा त्याचीही लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, किंवा गणिताचा बेस ही आपल्या लिस्ट मध्ये आहे, ती तुम्ही बघून घेऊ शकता. तर इथं आपण जर फर्स्ट 2 नी डिवाइड केलं तर बघा 2 8 जा 16 होता, 2 2 जा 4 1 राहिले आणि 2 7 जा. आता 8 हा कशाचा क्यूब आहे, तर 2 चा, आणि 27 हा 3 चा क्यूब आहे, जो आताच आपण बघितला. म्हणजेच बघा क्यूब रूट ऑफ 8/27 म्हणून आपण काय लिहू शकतो, तर इथं असणार आहे 2 चा क्यूब आणि खाली असणार आहे 3 चा क्यूब. ठीक आहे, आता क्यूब आणि क्यूब रूट परत एकदा कॅन्सल झालेला आहे, म्हणजेच राहिले काय आपले, तर 2/3 राहिलेले आहेत, आणि याचं जे आन्सर असणार आहे ते काय असणार आहे आपलं 2/3 असणार आहे. नेक्स्ट आहे आपलं इफ
क्यूब रूट ऑफ 729 इज इक्वल्स टू 9 म्हणजे 9 हा काय आहे तर 729 चा क्यूब रूट आहे. तर काय करायचं आपल्याला क्यूब रूट ऑफ 0.000729 इज इक्वल्स टू व्हॉट हे आपल्याला फाइंड करायचे. तर बघा आपल्याला देताना काय दिलेलं आहे तर 729 चा क्यूब रूट 9 दिलेलं आहे. हे आपल्याला गिव्हन इन्फॉर्मेशन त्यामुळे डायरेक्टली राईट करू शकतो किंवा दशांश अपूर्णांकाचा भागाकार गुणाकार कसा करायचा तेही आपण डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेले आहे. त्याचीही लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये म्हणजे प्लेलिस्ट मध्ये आहे ती तुम्ही चेक करू शकता. आता इथे बघा किती डिजिट पॉइंट्स आहेत तर 1 2 3 4 5 6 डिजिट आहेत. म्हणजे आपण इथे काय करू शकतो 729 इथं येणार आहे क्यूब रूट आपला आणि 1 वरती 6 झिरोज येणार 1 2 3 4 5 6 जेणेकरून आपला जो वरचा पॉइंट होता तो निघून गेलेला आहे. म्हणजेच काय झाले बघा आता 729 हा कशाचा क्यूब रूट होता तर 9 चा क्यूब रूट होता. त्यामुळे 9 चा क्यूब रूट ऑफ 9 चा क्यूब खाली आलेले आहेत. आणि आता इथं बघा इथं 2 2 2 म्हणजेच आपण काय केलं तर 3 चे ग्रुप्स केले 3 0 आणि हे 3 झिरोज म्हणजेच खाली येताना क्यूब रूट ऑफ काय असणार आहे यातला एक 0 आणि यातला एक 0 आणि त्याचा क्यूब असणार आहे. ठीक आहे म्हणजेच बघा क्यूब आणि क्यूब रूट आलेला आहे परत एकदा म्हणजेच इथे येताना काय येणार आहे तर 9/100 येणार आहे. ठीक आहे आता 9/100 आलं म्हणजेच इथं बघा 1 2 डिजिट आहेत 1 2 डिजिट असेल तर डेसिमल पॉईंट देताना आपण काय करतो तर 0.09 देणार आहे. म्हणजे ह्याचा जो क्यूब रूट असणार आहे तो काय असणार आहे आपला 0.09 असणार आहे. किंवा डायरेक्टली जर तुम्ही राईट केलं तर इथं 1 2 3 1 2 3 आहे त्याच्यामुळे आपण 3 चे ग्रुप्स केले तर येणारा आन्सर काय असणार आहे आपलं 0.09 हा ह्यातला एक 0 आणि हा कशाचा क्यूब रूट आहे तर 9 चा क्यूब रूट आहे. हे आपण करू शकतो पण आपल्याला सॉल्व्ह करून दाखवायचं आहे त्यामुळे आपण या मेथडनी जाणार आहे. म्हणजे ट्रिक्स आहेत पण आपण इथे यूज करू शकत नाही. व्हिडिओ या ठिकाणी संपलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. चॅनलला पहिल्यांदाच भेट दिली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याच पद्धतीने बेल आयकॉन दाबा जेणेकरून आपले नवीन आलेल्या व्हिडिओची जी नोटिफिकेशन आहे ती तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल. थँक्यू.